मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज संक्रांती निमित्त एक एपिसोड पार पडला बिग बॉसचा आणि आज चौथा दिवस होता. आज काय काय घडामोडी घडल्या आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. चला तर मग आज सर्वात प्रथम एक तन्वी आणि विशाल बसलेले बोलत आणि ती म्हणत होती की सागर भाऊंनी तिला हर्ट केले, तिला 2 वेळा हर्ट केले असं तसं, म्हणजे त्यांच्या दोघांत डिस्कशन चाललेलं. आणि तन्वी आणि विशाल बद्दल बोलायचं म्हटलं, एक वेगळं बॉन्डिंग दिसतंय आपल्याला. आणि प्रत्येक एपिसोड मध्ये ते वाढतच चाललंय म्हणावं लागेल. आणि तन्वीचं एक म्हणणं होतं की मला कॅप्टनच बनायचंय आणि मी स्वतःच्या जीवावरती कॅप्टन बनणार. विशाल ज्या वेळेस समजवायला सुरुवात केली त्यावेळेस तन्वीचं रडणं अजूनच वाढलं. त्यानंतर राकेश भाऊ जवळ आले. ते म्हणाले की तन्वी, आज चांगला दिवस आहे, आज संक्रांतीचा दिवस आहे, आज तरी रडू नको. परत पाणी पाजलं आणि सागर भाऊ त्यावेळेस लिव्हिंग रूम मध्ये बसले. सागर भाऊ म्हणाले की मला वाईट वाटते तन्वी रडते, पण दीपाली मॅडमचा योगा चालू होता. त्यानंतर परत मग योगा चालू असताना सागर कारंडे आणि राकेश बापट हे दोघं येऊन बसले समोर असत आणि ऍक्टिंग करायला लागले दीपाली सय्यद मॅडम सारखे. आणि अनुलोम विलोम चाललेला. अनुलोम विलोम केल्यानंतर डोळे झाकलेले असते ना, परत डोळे उघडल्यानंतर ते ऍक्टिंग बघून ती लागली हसायला. परत ती म्हणाली की मला 2 कोंबडे कापून तंदुरी बनवायची आहे, मला खायला घालायचं, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील, अशा पद्धतीने ते कॉमेडी चालू होते त्यांच्यामध्ये. रुचिता आणि सागर दादा वॉशरूम मध्ये होते त्यावेळेस रुचिता काहीतरी घरावरूनच बोलली असेल. सागर दादा एकदम डायरेक्ट रडायला लागली. परत दीपाली सय्यद आणि राकेश बापट तिथे आले आणि रडू नको वगैरे म्हणले. सागर भाऊ म्हणले की मला घरची आठवण येते, त्यामुळे अचानक डोळ्यातून पाणी आलं. दीपाली सय्यद मॅडम एवढ्या जबरदस्त सजलेल्या, त्यांना बघून आयुष म्हणाले की मला तिळगुळ नको, मला पाणी द्या. आणि खास बिग बॉसचं अभिनंदन की मला या सीझनला तुम्ही बोलवलेलं आहे. जरा जास्तच तारीफ झाली म्हणावं लागेल. त्यानंतर मेन गोष्ट घडली ती सोनालीची पॉवर की कोणीतरी चोरली आणि सर्वत्र चर्चा चालू झाली की कोणी चोरली. परत सोनालीनं अनुश्रीला सर्वात प्रथम विचारलं. अनुश्रीला विचारलं, तू चोरली का, तुला दिसली का चावी वगैरे. परत रुचिरा वॉशरूम मध्ये होती, तिला सुद्धा विचारलं. रुचिता म्हणाली मी काय घेतलेलं नाही. तिला जास्तीत जास्त संशय रुचितावरतीच होता, कारण त्यांची दोघांची भांडणं पण झालेली. आणि मध्यंतरीच्या कालच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलेच की जी रुचिताची पॉवर की होती ती करणनं घेतलेली. सोनाली सांगत होती की पॉवर कीचा उपयोग आधीच पॉवर चेंबर मध्ये मी केलेला आहे, त्यामुळे ह्याचा उपयोग होणार नाही. तर ज्यांनी कुणी घेतली असेल ती आणून द्या. बिग बॉसनं सुद्धा तेच सांगितलं. फक्त बिग बॉस मधनं सांगताना सांगितलं की ज्यांनी कुणी चावी घेतली त्यांनी स्टोर रूम मध्ये आणून ठेवा. आणि परत सचिन कुमावत दादा आले. सचिन कुमावत दादानी सोनालीला म्हटले की चावी सापडलेली आहे. आणि त्याच वेळेस दोघं तिथं होते, सागर कारंडे आणि सचिन कुमावत दादा. तर या दोघांपैकीच कोणाला तर संशय वाटतोय असं सोनाली म्हणत. तिला वाटलेलं दोघांपैकीच कुणीतरी घेतले. त्या दोघांनी पण नाही म्हटले आम्ही घेतलेले नाही. आम्ही घेतलेले असते तर आम्ही सांगितलंच नसतं, आम्हाला दिसली म्हणून आम्ही सांगितलं. त्यानंतर चर्चा झाली की वॉशरूम मध्ये जे गेलं त्यांनीच चावी टाकली, कारण वॉशरूमच्या बाहेर ही चावी पडलेली. त्यानंतर रुचितानं आईची शपथ घेतलेली. परत जे सागर कारंडे दादा आहेत की त्यांचं म्हणणं होतं की चोरी झालेली आहे आपल्या बिग बॉस मध्ये आणि चोरी या वृत्तीची आपल्याला माणसं या घरामध्ये नको. ते कोण सापडेल त्या माणसाला नागडं करायचं असं स्पष्टपणे सागर दादा म्हणाले. परत आयुषला म्हणायला लागली की आयुष माझ्या साडीची तारीफ करणं. परत आयुषनं पण तिला करायची होती का नाही माहित नाही, पण तारीफ केलीच. त्यानं बळजबरी करायला लावली पण आयुषनं पण तारीफ केली. परत करण भाऊने आपली जबरदस्त तारीफ केली. करण भाऊ म्हटले तुझ्या कानाला एवढं भारी दिसते की कानातलं चहामध्ये बुडवून खावंसं वाटायला लागले. करण भाऊचं स्वॅगच वेगळं. संक्रांत होते आणि त्या दिवशी काहीतरी गोडधोड शिरा करायचा प्लॅन ठरलेला दीपाली मॅडमचा आणि सर्व टीमचा. त्यानंतर बिग बॉस म्हणाले बिना तुपाचा शिरा
आज संक्रांती दिवशी आपल्याला खावंसं कसं वाटेल, त्यामुळे तूप अवेलेबल लगेच स्टोर रूम मध्ये करून दिलं. म्हणजे बिग बॉस काळजी घेते त्यांचं की काय हवंय काय नको त्यांना. परत तन्वी आणि दीपालीमध्ये काय ते शिरा बनवण्यावरनं वाद झाला असं तसं. परत तन्वी म्हणायला लागली, तू मोठे ऍक्टरच आहे, त्यामुळे तो मोठा असलेला फायदा घेऊ नको, तू मोठा असलेला दाखवू नको. तन्वीला भानच नाही की आपण कुणाशी बोलतोय, आपल्यापेक्षा सिनियर ऍक्टरशी आपण बोलतोय आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आपल्यापेक्षा जास्त स्ट्रगल केलेलं आहे. जरा थोडंसं वयाचा रिस्पेक्ट कुठेतरी ठेवला पाहिजे. कारण आयुष हा राकेश बापट यांच्यासोबत बोलताना तो कायम सरच बोलतो. कुठेतरी आपल्या वयाचं पण भान ठेवलं पाहिजे. ही सागर दादांची कशी बोलते, दीपाली मॅडमशी कशी बोलते, नक्की 100% तुला वाटत नसेल, तुला वाटत असेल तू तुझी गेम घेते, पण संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की तुझं बोलणं कशा पद्धतीचं आहे आणि तू कशा पद्धतीनं उघडपणे दुसऱ्या आपल्या सिनियर व्यक्तींशी बोलते आणि त्याचा फटका तुला 100% बसणारच. त्यानंतर दीपाली मॅडम चिडून म्हणाले, जे अंगावर येतं ते मला शिंगावर पण घेता येतं. दीपाली मॅडम पण भरपूर चिडलेल्या आणि परत मग दीपाली मॅडमच्या डोळ्यातून पाणी आलं. दीपाली मॅडमच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर परत अजून एक टोमणा तन्वीन म्हणाले, तू जशी ऍक्टिंग करते ते ऍक्टिंग मला पण करता येईल, मी पण आता रडायचं वगैरे ऍक्टिंग करेन. असं माणसाला भावना असतात का नाही, भावना असल्याशिवाय माणूस व्यक्त व्हायचं का नाही का म्हणजे काय म्हणतात ते एवढं पण दगड नसतं माणसाला भावना असते त्या एक्सप्रेस होणारच ना माणूस. तिला सगळी ऍक्टिंगच वाटते. काय प्रत्येक पहिल्या एपिसोड पासून तन्वीला काय वाटते काय नाही काय नाही सारखी उलट उघराट सगळं म्हणजे काय तिचं काम चालू आहे काय माहित नाही. सागर भाऊ ओमकार आयुष वगैरे सर्वजण बसले. सागर भाऊ नि विशालवर टाऊन मारला. विशाल दुसऱ्या रूम मध्ये बसलेला. ते म्हणाले की पोट असतं, पोट अशा पद्धतीने असतं, पोट वगैरे दाबलं त्यांनी स्वतःच. म्हटले पोट काय जणांना पोटच नाही, म्हटले पोट पाहिजे ना, नुसता दगड झालाय नुसता. डॉक्टरांनी चेकअप करायचं म्हटलं तर काय पोट चेक करायचं का काय चेक करायचं. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये आले आणि टास्कची वेळ होती. त्या टास्क मध्ये असं होतं की मेहनतीच्या दरवाज्यातून ज्यातून आले त्यांच्यापैकी एका सदस्याला चान्स आहे बजेर वाजवायचा आणि बाकी सर्व जे शॉर्टकटचा दरवाजा आले त्यातून त्यांना सर्वांना संधी होती. पण अनुश्री पॉवर बजेर होता तिथे, ते वाजवायचं होतं. पॉवर बजेर वाजवायला लगेच अनुश्री, विशाल कुटेन आणि ओमकार तिथे धावली, पण खडदिशी जाऊन अनुश्रीनं लगेच बजेट दाबला. बाकीची म्हणत होती चर्चा करू, अरे कशाची चर्चा करायची. अनुश्री म्हटली मी एकदा चूक केली ती पुन्हा चूक मी करणार नाही. तर अनुश्री ही कॅप्टनशिपसाठी एक उमेदवार झाली आणि जे कोण कॅप्टन उमेदवार नाहीयेत म्हणजे जे मेहनतीच्या दरवाज्यातून आलेत ते कॅप्टन उमेदवार नाहीत, त्यांना 50% रेशन मिळणार. त्यांचं 50% जे रेशन होतं ते स्टोर रूम मध्ये बिग बॉसने ठेवायला लावलं. त्यांच्या निम्म्या बेड्स म्हणजे 7 बेड्स हे कट केल्या. वॉशरूम आणि बाथरूम हे सुद्धा एकच वापरायचं असं सांगितलेलं आहे. अजून किती फटका बसतोय जे मेहनतीच्या दरवाज्यातून आलेत त्यांना काय माहित. कारण एवढं एवढे सण करायचं, किती सण करायचं त्यांनी. त्यानंतर बिग बॉसने रिलीज केलं की बिग बॉसने एक्सपोज केलं की सांगितलं त्यांनी कुणी चावी चोरली. ते म्हणाले की सागर कारंडी, परत सचिन कुमावत आणि आयुष संजीव या तिघांपैकीच कोणीतरी चावी शोधली. मी काय सांगणार नाही इथं, पण त्यांच्यात त्यांनी डिस्कस करून ठरवावं की कोणी चावी चोरलेली आहे. मी यात भाग घेणार नाही असं बिग बॉसने स्पष्ट केलं. सर्व त्यांच्या चेहऱ्याकडे नुसते बघायला लागले कुतूहलाने. तर सिक्रेट बॉक्स एक होता, तिथे एक दरवाजा उघडला गेला. त्या सिक्रेट बॉक्समध्ये प्रत्येक सदस्यांनी एक आपलं सिक्रेट त्या बॉक्समध्ये टाकायचं होतं आणि ते सिक्रेट बिग बॉसकडे जाणार होतं. ते सगळ्यांनी सिक्रेट टाकायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रभू म्हणला सिक्रेट म्हणजे काय असते, मग सर्वांनी समजून सांगितलं त्याला. सर्वांनी सिक्रेट बॉक्समध्ये ते जे सिक्रेट होतं ते टाकलं. कॅप्टन बनण्यासाठी ते महत्वाचं होतं. आणि परत प्रभू तिथे गेला. प्रभू म्हटला की बिग बॉस मला लिहिता येत नाही. परत बिग बॉस म्हणाले तुम्ही हळूच जाऊन कॅमेराच्या इथं तुमचं काय सिक्रेट असेल ते बोला. आणि प्रभू तिथे गेला आणि सर्व काही बोलून मग घेतलं. म्हणजे बिग बॉस पण समजून घेते की एखाद्याला लिहिता येत नाही तर त्याला म्हणजे डिसरिस्पेक्ट नाही करत की बाबा त्याचं ऐकून घेतोय, त्याचं म्हणजे सर्व गोष्टी सामावून घेतोय. म्हणजे असं नाही की बाबा
कुठे कमीपणा वगैरे जाणवून देते, सर्व गोष्टी ह्या इक्वलच ठेवतात बिग बॉस. त्यानंतर आज बघायला मिळालं की प्रभूला कुठंतरी एकटं पाडल्यागत झालंय. कारण आजच्या एपिसोडमध्ये प्रभू कुठंच दिसला नाही. प्रभू दरवेळेस आपल्याला दिसतो, बोलत असतो, गप्पा मारत असतो. पण असं असं जाणवलं की प्रभूला कोण असं म्हणजे त्यांच्या कडे घ्यायलाच तयार नाही. म्हणजे कोणी बोलायला तयार नाही. काय असं जाणवलं आजच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटद्वारे सांगा. त्यानंतर अ, पहिला कॅप्टन बनण्यासाठी परत एक टास्क आला. त्यामध्ये जे मेंढ्या होत्या त्या गोळा करायच्या होत्या आणि ती लोकर होती. लोकर गोळा करून मेंढ्या बनवायच्या होत्या आणि एक लबाड कोल्हा असणार आहे त्या गेममध्ये आणि त्या लबाड कोल्ह्यापासून ते वाचवून त्या मेंढ्या बनवायच्या होत्या. ज्या ग्रुपनं जास्त मेंढ्या बनवतील तो ग्रुप जिंकला. पहिल्या ग्रुपमध्ये होती सोनाली राऊत आणि अनुश्री माने आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये होते प्राजक्ता शुक्रे आणि तन्वी कोलते. तर आपापलं पार्टनर आपापले टीममध्ये 2 मेंबर त्यांना प्रत्येकाला चूज करायचे होते. तर अनुश्रीने विशाल आणि ओमकार जे बॉडी बिल्डर आहेत दोघं पण त्यांना चूज केलं. परत तन्वी म्हणाली, की "असं नाही करू शकत तू. तू अ, अ, तू यापैकी आम्ही पण तेच चूज करणार होतो. मग तू कसं चूज केलं?" असं तसं. परत मग बिग बॉस म्हणाले, की "तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय, की तुम्ही कोणाला हे." आता तर तन्वीला इम्प्रेस करायच्या नादात आहे विशाल. विशाल भाऊ लगेच तन्वीनं असं तर विशाल माझं ऐकलंच पाहिजे म्हटल्यावर काय विशाल पागळला. विशाल लगेच गेला ग्रुप बी मध्ये आणि तन्वीच्या टीममध्ये लगेच गेला. त्यानंतर ओमकार जो होता तो अनुश्रीच्या आणि सोनालीच्या टीममध्ये गेला आणि परत त्यानंतर रुचिताला चूज केलेलं अनुश्रीनं. परत तन्वी म्हणाली, की "रुचिता पण मला पाहिजे." मग रुचिता म्हणाली, "आता त्यांनी चूज केले म्हटल्यावर मी त्यांच्याच टीममध्ये जाणार." परत तन्वी म्हणली, "नाही, नाही असं नाही. मला तू माझ्याच टीममध्ये पाहिजे. फक्त दुसऱ्या राउंडमध्ये पाहिजे." मग रुचिता म्हटली, "तू शब्द देत असली तर मी माघार घेते." मी माघार घेतलं म्हटल्यावर अनुश्रीनं सागरदादांना चूज केलं आणि सागरदादा आणि अ, अ, ओमकार हे अनुश्री आणि सोनालीच्या टीम ए मधून खेळणार होते आणि टीम बी मधून आपल्याला आयुष आणि विशाल हे प्राजक्ता आणि तन्वीच्या टीममध्ये खेळताना दिसत होते टीम बी मधून. गेम सुरुवात झाली. सर्वजण एकदम धावले आणि ह्यांची स्ट्रॅटेजी होती, की विशाल आणि ओमकार ह्या विशालला पहिल्यांदा अडवून ठेवायचं. मग ओमकारनं पण तेच केलं. या या काळामध्ये दोघं पण पडले. एकमेकाच्या अंगावर भांडणं चालू होती. एकमेकाला अडवणं वगैरे चालू होतं. मग या पहिल्यांदा ओमकार विशालच्या अंगावरती होता. परत विशालला ओमकारच्या अंगावरती असं तसं म्हणजे जोरात भांडणं झालेली आणि एकमेकाचा अडवण्याचा प्रयत्न चाललेला. तिकडं लोकर गोळा करायची होती. तर ए टीमचे सागर भाऊ हळू जाऊन बी टीमचे लोकर चोरत होते. परत आयुष इकडे जाऊन सोनालीच्या इथून लोकर चोरत होता. ही गेम चाललेली तिथं. परत तन्वी तन्वी ग्रुप ए कडे गेली आणि लोकर घ्यायला सुरुवात केली. तिथं सागर भाऊंनी टच पण नव्हतं केलं बरं का. टच पण नव्हतं केला. परत सागर भाऊ म्हणले, की परत सागर भाऊंनी तिच्या हातातून फक्त घेण्याचा प्रयत्न करत होते. तर तन्वी एवढी ओव्हर ॲक्टिंग करते ती म्हटली, "मला ढकलू नका, ढकलू नका" म्हटली. सागर भाऊंनी हात पण लावला नव्हता आणि काय तन्वीचं काय चाललंय तिलाच माहीत. परत त्यानंतर तन्वी आणि सोनाली अंगावरती म्हणजे त्यांची झटापट झाली आणि काय सोनालीनं कानफडीत मारली का नाही माहीत नाही. पण तन्वी एकदम उठली आणि तन्वी म्हणाली, "हिनं कानाखाली मारली माझी, कानाखाली मारली माझी." जोरात तिचं काय चाललेलं, काय तिचं तिलाच माहीत आणि एकदम गोंधळ चालू झाला. बिग बॉसने तिथंच टास्क एंड केला आणि अशा पद्धतीने आजचा एपिसोड पार पडला. तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? आजच्या एपिसोडमध्ये पॉवर की झालं, पॉवर की चोरणं प्रकरण झालं, तन्वीची भांडणं झाली, परत ओमकार आणि अ, विशालचं भांडणं झाली. त्यामध्ये तो विशाल आहे ना, तो हिंदी बोलत असतोय सारखा, त्यानं गळा धरला, गळा दाबायचा प्रयत्न केला ओमकारचा. काय नेमकं चाललंय काय माहीत. आता बघूयात काय घडतंय. आपल्याला आपल्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. नक्कीच कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्याला काय वाटते कोण एलिमिनेट होणार या आठवड्यामध्ये ते सुद्धा नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.